आला तर 2 धावांची पेनल्टी असेल, याची आपण नोंद घ्या. हा व्हाईट बॉल आलेला आहे आणि पंचांनी सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल. मित्रांनो, उद्याची सूचना आपण आजच देत आहोत. उद्याचा पहिला सामना आणि ती मॅच या ठिकाणी आपण अनाऊन्स करूया आणि त्या मॅचसाठी विशेष करून जे पहिले 2 संघ आहेत त्यांना दिलेल्या वेळेमध्ये यावं लागेल. म्हणजे उद्याची पहिली मॅच जी आहे तुमचा 8:30ला टॉस होईल, याची आपण नोंद घ्या. 8:45 पर्यंत मॅच स्टार्ट होईल. एनआर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध राजधानी 11 उद्याची पहिली मॅच आहे. मित्रांनो, 8:45ला सामना सुरूच होईल, याची आपण नोंद घ्या. हा व्हाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, कारण उद्या अंतिम दिवस आहे. काही सामने अधिक असतात, त्याच्यामुळे उद्या जेवढ्या लवकर आपल्याला सुरू करता येईल तेवढ्या लवकर आपण सुरू करूया. 8:30चा टायमिंग आहे. जास्तीत जास्त 8:45 पर्यंत तुम्हाला मुभा दिली जाईल, त्याच्यावरती मुभा दिली जाणार नाही. हा बॉल डॉट आलाय, 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धा बॉलची सांगता होते. उद्याची सूचना आपण आजच देत आहोत. तुमचा 8:30ला हा कंपल्सरी टॉस केला जाईल. जर संघ असेल तर 8:30ला सामना सुरू होईल. हो, या बॉल वरती केला प्रहार, बॉल पाठवला सीमारेषेच्या पार, धावा मिळाल्या या बॉल वरती 6. एक गौरवशाली फटका राहुल धनावडे यांच्या बॅट मधून आला हा षटकार. काय फटका खेळला, रडार मध्ये आला, त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. आकाशाची उंची मोजत बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. 3च बॉलचा खेळ झाला. एकूण धावसंख्या ऑन साइडला राहुल धनावडे ज्या प्रकारची बॅटिंग गेली, हो हा नो बॉल आहे आणि तो पुन्हा टाकावा लागेल. राहुल वांगडे यांच्या बॉलला पंचांनी स्पष्ट नकार दिला आहे. फ्रंट फूट नो बॉल आहे, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. इथे पंचांनी हेरलंय आणि सांगितलं की राहुल वांगडे यांनी ओव्हर स्टेपिंग केली आहे आणि त्यामुळे हा नो बॉल आहे. नो +1. ओके, स्टंपला बॉल लागलेला आहे. अशा ठिकाणी पाय लागलेला आहे आणि स्टंपला पाय लागल्यामुळे हा बॉल नो आहे. या ठिकाणी दत्ता मेहर सर सांगतायत, त्याच्यामुळे हा बॉल नो आहे. कारण गोलंदाजी करताना जर तुमच्या शरीराचा कोणताही भाग जर स्टंपला स्पर्श झाला तर तो बॉल नो असतो. आणि दत्ता मेहर सरांनी हेरलं की राहुल वांगडे यांच्या पायाचा स्पर्श नॉन स्ट्रायकर यांच्या स्टंपला झालेला आहे, त्याच्यामुळे हा नो बॉल. ओ, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॉल आला पाठीमागच्या बाजूला, डॉट. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. धावसंख्या जैसे ते धावसंख्या 10. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. राहुल वांगडे तयार. ओ, कॅलिसने हा बॉल कट केलेला आहे. प्रयत्न हाच होता की बॉलला कट करायचा आहे. बॉल येऊ दिला, वेळ घेतला या बॉलला खेळण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी बॅटला घेऊन गेले आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळत असताना 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती येतात. शेवटचा बॉल बाकी आहे. तन्मय टायटन्स विरुद्ध SBM वॉरियर्स. षटक संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 धावा आहेत. आपण स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन करूया आणि दोन्ही टीमचं लक्ष वेधून घेऊया. 13 धावा धावफलकावरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती करंडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू विजय चव्हाण गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय राहुल धनावडे. पाटील बघण्यासारखं आहे. दोन्ही खेळाडू तोलामोलाचे, दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. एक मोहाटचा तर एक करंडीचा. अशा प्रकारचं बॅटल एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. स्ट्राईकर एंडला राहुल धनावडे. सोडून दिलाय राहुल धनावडे यांनी बॉल. अंपरकडचं वाईड. विजय चव्हाण यांना हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट विजय चव्हाण आले होते आणि हा बॉल डाव्या स्टिचच्या बाहेर टाकला आणि हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागतोय.
ऑन साइडला हाय बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी राहुल धनावडे सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग. हाय बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे गरकन गिरकी घेतली बॉलला भिरकावून दिलं 6 धावेंसाठी. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स राहुल धनावडे. काय बॅटिंग केली या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये. आपली गुणवत्ता सिद्ध केली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. एक भक्कम सुरुवात तन्मय टायटन्सला इथे करून दिली राहुल धनावडे यांनी. लेग बायची सिंगल धाव आहे या बॉलच्या पाठीमागे. विशेषतः विकेट फार महत्वाचे आहेत एसबीएम वॉरियर्ससाठी. विकेट जर या टीमने घेतल्या तर निश्चित हा संघ देखील चांगला कमबॅक करू शकेल. त्या विकेट घ्यावं लागतील. क्षेत्ररक्षक आहेत. पाण्यामध्ये बॉल थांबलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव कोणती मिळणार नाहीये. कॅलिस राहुल धनावडे जोडी आहे. एकूण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आणि तब्बल 8 धावा खर्च केल्या होत्या. सिंगल धाव मिळते बॉलच्या पाठीमागे आणि सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. धावसंख्या 22 22 धावा धाव फलकावरती येत आहेत. बॅटची कडा बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललाय. अजूनही बरेचसे बॉल बाकी. टप्पा वाढल्यानंतर बॉल खाली राहिलेला आहे. सबमरीन राहिला. बॉल डॉट आलेला आहे कारण खेळपट्टीवरती असणारा अनइक्वल बाउन्स बॉलने घेतला. कधी बॉल उसळतोय कधी बॉल खाली राहतोय. म्हणजे बॉल मध्ये असणारा अनइक्वल बाउन्स असं म्हणावं लागेल कारण खेळपट्टी सिमेंट कॉन्क्रीटची आहे. इथे काय झालं. या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट आला. ओव्हर नंबर 2 चा खेळ जलद गतीने संपला. 22 वरती 0. तन्मय टायटन्स प्रथम बॅटिंग करताना 11च्या सरासरीने संघ बॅटिंग करतोय. विजय चव्हाण चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल हा निर्णायक राहिला खास करून. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढला आणि तो इथे डॉट आला. 22 धावा 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केलेला आहे. तन्मय टायटन्सला याचा विचार करावा लागेल आणि धावा चांगल्या बनवाव्या लागतील. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. सूर्यकांत शेडगे गोलंदाजी मार्गवरती. मॅन फ्रॉम निझरे एक अनुभवी खेळाडू ज्यांनी दक्षिण सावलीसाठी बरंच क्रिकेट खेळलं असे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतात. ओव्हर नंबर 3. या बॉल वरती तडाखा आणि उडाला 6 धावेंचा भडाका. बॉल सीमारेषा पार. षटकार. काय फटका मारलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना राहुल धनावडे. मोहाटचा हा एक तडाखेबंद फलंदाज आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाय पुढे काढला. फुटवर चांगलं आहे राहुल धनावडे यांच्याकडे परंतु एका बाजूला अनुभव आहे ज्यांच्या गाठीशी. बॉल वळवला आणि तो पाठवला रस्त्यावरती. सडक पे ठोकला कडक. फटका आलाय राहुल धनावडे यांच्या बॅट मधून. कडक फडक. काय फटका मारलाय. लागोपाठचा दुसरा मारलाय. सलगचा दुसरा मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. काय बॅटिंग केली आहे राहुल धनावडे यांनी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा वेग जो कमी होता ना तो वाढला आणि वैयक्तिक 27 धावांचा झुंजार खेळ. मॅन फ्रॉम मोहाट राहुल धनावडे. एका बाजूला निधरे गावचे अनुभवी खेळाडू. यावेळेला हाय बॉल आकाशाला गवसणी घालतोय. 3 इन रो. हा कारनामा राहुल धनावडे यांनी या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा केला आणि लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले. आज दिवसात चांदणं दाखवलं राहुल धनावडे यांनी मैदानाच्या आतमध्ये. आपल्या फटक्याचं चांदणं शिंपलंय. काय बॅटिंग केली आहे. 501 रुपयाचा पुरस्कार या 3 षटकारांसाठी संघ मालक किशोर चिकणे आबा यांच्या माध्यमातून. ऑन साइडला आणखीन एक बॉल. 4 इन रो. 4था षटकार मारलाय राहुल धनावडे यांनी. काय बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. विजय सारखी लकलकणारी बॅटिंग
राहुल धनावडे 4 बॉलवरती 4 षटकार मारले. बॉलर तयार. हो, बाटची कडा चांगला बॉल आहे. सूर्यकांत शेडगे यांचा मनोबल वाढवणार आहे. आता हा अनुभव त्यांच्या कामी आला या बॉलच्या पाठीमागे, कारण ज्या प्रकारे त्यांनी बॉल हाताळला बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी. आणि हो, जीवनामध्ये अनुभव देखील तितकाच महत्वाचा आहे. सिंगल आली, शेवटचा बॉल आहे. सोडून दिला अंपायरकडे वाईट. प्रेशर आहे, कारण ज्या प्रकारे या ओव्हरमध्ये सूर्यकांत शेडगे यांनी ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत, त्यामुळे दडपण आहे. शेवटचा बॉल अजून शेष आहे. 48 धावा, 0 गडी बाद. या ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली राहुल धनावडे. 11 बॉलमध्ये 40 बनवलेले आहेत. म्हणजे या स्पर्धेमधलं सर्वाधिक जलद अर्धशतक येईल का, पहिलं ठोकलं जाईल का. 10 धावा दूर राहुल धनावडे आपल्या अर्धशतकाच्या खेळापासून. ऑन साइडला बॅटच्या आतली कडा, सिंगल मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. तन्मय टायटन्स प्रथम बॅटिंग करताना 49 वरती 0. 49 धावा बॅटिंग करताना बनवलेले आहेत तन्मय टायटन्सच्या टीमने. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहता अनुभवताय दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीग. उद्याचा पहिला टॉस हा 8:30 वाजता होईल, याची आपण नोंद घ्या. जास्तीत जास्त 15 मिनिटाचाच वेळ आहे आणि 8:45 सामना सुरूच केला जाईल, याची आपण नोंद घ्या. कारण उद्या शेवटचा दिवस आहे, सामने अधिकचे आहे, त्याच्यामुळे या सूचनेकडे आपण लक्ष द्या. षटक क्रमांक आता 4 झाले सुरुवात, आणि षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलेला आहे. समीर चिकणे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. समीर चिकणे यांना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती बोलवलेलं आहे. बॅटिंग मध्ये राहुल धनावडे 42 वरती. राहुल धनावडे यांचा फटका फसला खेळाडू बॉलच्या खाली, आणि ती महत्वाची विकेट. आणि समीर चिकणे यांचं सेलिब्रेशन. मोहाटचा राहुल धनावडे 42 धावा बनवून माघारी. काय बॅटिंग केली. पाठीमागच्या मॅच मध्ये 45, एका मॅच मध्ये 42, 13 बॉल खेळले आणि 42 धावा बनवून माघारी येतोय राहुल धनावडे. आपल्या संघाला एक भक्कम सुरुवात करून देण्यामध्ये मोलाचा वाटा. समीर चिकणे काय गोलंदाजी केली. पाठीमागच्या मॅच मध्ये या खेळाडूने शेवटच्या बॉलवरती सामना गमावला. संघाने पुन्हा विश्वास ठेवला आणि हा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतो काय, महत्वाची विकेट मिळवतो काय, आणि आपल्या मांडीवरती थाप मारतो काय, आणि सेलिब्रेशन करतो काय, असा कुसुंबीचा समीर चिकणे. एका बाजूला आता बॅटिंग मध्ये कोण आलेला आहे. जयेश दळवी, मॅन फ्रॉम माते गावचे ऑलराऊंडर खेळाडू. ओ, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. अंपायरने सांगितलं की व्हाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. समीर चिकणे यांनी ज्या प्रकारे विकेट घेतली, त्यांनी सांगितलं ज्या घड्यात 12 वाजतात त्या घड्यात 6 वाजतात. पहिल्या मॅच मध्ये 12 त्यांच्या वाजल्या, परंतु या मॅच मध्ये त्यांनी विकेट घेतली. हा व्हाईट बॉल आहे.
त्याचबरोबर मनोज जवळ यांच्या माध्यमातून समीर चिकणे यांनी जी महत्वाची विकेट घेतली ना राहुल दानावडे यांची, त्यासाठी 200 रुपयाचा पुरस्कार आहे. क्या बात आहे. 52 धावा धावफलकावरती आलेले आहेत. परंतु एका बाजूला जयेश दळवी आणि विलास सकपाळ म्हणजे कॅलिस ऑन साइडला हा बॉल वळवला. या मॅच मध्ये समीर चिकणे निश्चित अभ्यास करून आलेले आहेत आणि चांगली गोलंदाजी केलेली आहे. परंतु एका बाजूला जो मुवमेंट तन्मय टायटन्सने प्राप्त केला होता ओव्हर नंबर 3 मध्ये, तोच पुढे न्यावा लागेल. जर 70+ ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये 91 बनवल्या होत्या, त्या प्रकारचं टार्गेट जर इथे सेट करायचं असेल तर त्याच मुवमेंटोने बॅटिंग करावी लागेल, म्हणजे त्याच सरासरीने बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग राहुल दानावडे यांनी केली होती, जयेश दळवी यांनी तेच सांगितलं टॉस मध्ये की आम्ही त्याच प्रकारची बॅटिंग करू ज्या प्रकारे पाठीमागच्या मॅच मध्ये केली होती आणि गोलंदाजांना आम्ही चांगला वाव देऊ, या मॅच मध्ये त्यांना फ्री ठेवू. आणि ते स्वतः गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे तेही जाणतात की या मॅच मध्ये धावा किती महत्वाच्या आहेत. चार बॉलचा खेळ झाला. शेवटचे 2 बॉल. जयेश दळवी पुन्हा तयार. एका बाजूला समीर चिकणे 4 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा दिलेल्या आहेत. उजव्या स्ट्रीटच्या बाहेर सिंगल बाईटच्या माध्यमातून धाव येते. पाठीमागच्या मॅच मध्ये 23 धावा खर्च करणारा आता या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा देतोय. नाव आहे त्यांचं समीर चिकणे. परंतु बॅटिंग मध्ये म्हातेगावचे एक आक्रमक खेळाडू जयेश दळवी पुन्हा तयार. या टीमचे कॅप्टन मुखिया पुढे आले. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे आले. बॅटच्या साह्याने सिंगल धाव. ओव्हर नंबर आता 4चा खेळ संपला. धावसंख्या 57. 1 गडी बाद. समीर चिकणे यांची गोलंदाजी आपण पाहिली. थोडेसे हताश होते. पहिला सामना टीमने ज्यावेळेस गमावला, आता प्रत्येक जण येऊन त्यांचं कौतुक करतोय की मित्रा तू चांगली गोलंदाजी केलीस. या बॉलच्या पाठीमागे पहा, संघाला संधी निर्माण करून दिली. हताश बघत राहिले. परंतु एका बाजूला SBM वॉरियर्सने कमबॅक चांगलं केलं, हे विसरून चालणार नाही. कारण या टीमने जर एका ओव्हरमध्ये 4 षटकार खर्च केले असले ना, तरी या टीमने पुढच्या ओव्हरमध्ये कामगिरी चांगली केली. अंतिम षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती आता सूरज दानावडे मॅन फ्रॉम मोहाट गोलंदाजी मार्गवरती, तर बॅटिंग मध्ये विलास सकपाळ 3 वरती बॅटिंग करतायत. मिस हिट आहे. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आणि तिसरीचाही प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे. एकूण 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे मित्रांनो. उद्याचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे उद्या सेमी फायनल आणि फायनलचे सामने अधिक असतात. त्याच्यामुळे उद्या तुम्हाला 8:30ला रिपोर्टिंग करायचं. आपण नोंद घ्या. एनआर वॉरियर्स आणि राजधानी 11. आपण या सूचनेवर लक्ष द्या. राजधानी 11 आणि एनआर वॉरियर्स तुम्हाला उद्या 8:30ला रिपोर्टिंग करायचं आहे. आज उद्घाटन समारंभ होता, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. पंच बॉलच्या पाठीमागे काय आहे? ओके, बॉल डॉट आहे. पारितोषिक आलेलं आहे. जर सूरज दानावडे यांनी विकेट घेतली तर निरंजन यांच्या वतीने 200 रुपयाचा पुरस्कार. कॅलिस तयार. स्ट्रायकर एंडला. चांगलीच गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये SBM वॉरियर्सने केली आहे. धावसंख्येला लगाम लावलाय. सूरज दानावडे यांनी ते काम केलंय. या ओव्हर मध्ये अवघ्या 3 धावा सूरज दानावडे यांनी खर्च केल्यात. बाकीचे बॉल डॉट. राईट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल राईट झाला. विलास सकपाळ अनुभवी खेळाडू आहेत. शेवटचे 3 बॉल.
लाईन मिस करून बसले. हाय बॉल डॉट. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येत नाहीयेत. एका क्षणाला असं वाटलं होतं की हा संघ 80 पार जाईल, परंतु नाही. एसबीएम वॉरियर्सने अशी काय गोलंदाजी केली ना की या टीमचा धावसंख्येचा वेग जो वाढला होता ना तो पाक कमी करून टाकला. म्हणजे जी गाडी एक्सप्रेसला लागली त्याचा हँडब्रेक ओढला. आता बॉल पाठवलाय. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा आलाय मोठा फटका. अखेरकार कॅलिसने आपल्यावरचा संयम तोडला आणि पायांचा वापर केला आणि बॉल पाठवला सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी धावसंख्या आहे 66 धावा. शेवटचा बॉल 66 शेवटचा बॉल आहे. 70 पार जाता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल आणि सायंकाळच्या सत्रामध्ये हा फायटिंग स्कोर असेल. शेवटचा बॉल बाकी आहे. चला घाई करा. हो इथे काय झालं, हा व्हाईट बॉल आहे आणि हा सूरज धनावडे यांना पुन्हा टाकावा लागेल. परंतु एकूण 5 बॉल मध्ये त्यांनी आतापर्यंत 10 धावा खर्च केलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. कॅलिस पुन्हा तयार. बॉल ओला केलाय सूरज धनावडे यांनी, कारण ही रबर बॉल क्रिकेटची स्ट्रॅटर्जी गोलंदाजी करताना. आपटला बॉल आणि हा व्हाईट बॉल आहे आणि तो पुन्हा टाकावा लागेल. चला चला घाई करा. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एसबीएम वॉरियर्स तुम्हाला बॅटिंग करायची याचं भान तुम्ही ठेवा. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पुन्हा एकदा तो बॉल पाहूया कशा प्रकारे बॉल हाताळलेला आहे. सूरज धनावडे यांनी अकूट टप्प्याचा बॉल टाकला आणि हो तो कॅलीच्या डोक्यावरतून चाललेला आहे आणि पंचांनी सांगितलं की खेळण्याच्या आवाक्यामध्ये नाहीये, त्यामुळे हा वाईड आहे. हाय बॉल ऑन साइडला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. टार्गेट सेट करणारा हा आला मोठा फटका. 74 झालेले आहेत. 75 धावांचं लक्ष या मॅच मध्ये एसबीएम वॉरियर्स या टीम समोर. चौऱ्याहत्तर धावा झालेल्या आहेत. चला मित्रांनो फिल्डिंग लावा. ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य केले त्यांना आपण थँक्यू म्हणूया. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराज साहेबांचा पण मनपूर्वक आभार मानूया, ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक समाजसेवक सन्माननीय श्री ज्ञानदेवजी रन्ने साहेब यांना थँक्यू म्हणूया. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 15,000 पूर्व जिल्हा परिषद सदस्य सातारा सौ अर्चनाताई रांजणे यांचं मनपूर्वक आपण आभार मानूया. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार चंद्रकांत दादा वेंदे 10,000 रुपये. बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सचिव आणि संचालक काळेश्वरी शिक्षण संस्था कुसुंबी, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेले श्री सागर धनावडे सर आसनीचे जावली तालुका युवा मोर्चा भाजपा, ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीचा क्रिकेट स्पर्धेला मिळालेली आहे. त्याचबरोबर विशेष सहकार्य आपल्याला लाभलेला आहे संदीप तहसीलदार बाबाराजे प्रतिष्ठान उपाध्यक्ष, यांच्या माध्यमातून सामनावीर कॅश आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर नितीन दादा पवार शिवश्री गारमेंट कडून आपल्याला टी शर्ट मिळालेलं आहे सामनावीराचं, त्यांचं मनपूर्वक आभार मानूया. त्यानंतर सचिन दादा रवले बाबाराजे प्रतिष्ठान संचालक, यांच्या माध्यमातून फलंदाज पुरस्कार मिळालेला आहे, त्यांना थँक्यू म्हणूया. त्यानंतर अजितदादा हाके पाणी सौजन्य, त्यांना थँक्यू म्हणूया. दिलीप दादा जाधव क्लासिकल डेंटल लॅब, ज्यांच्या माध्यमातून अर्धशतक 3 विकेट 3 चौकार 3 षटकारासाठी विशेष पुरस्कार मिळाला, त्यांना थँक्यू म्हणूया. क्लासिक डेंटल लॅब दिलीप दादा जाधव आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर या स्पर्धेला सूर्यकांत दादा शेडगे श्री साई स्पोर्ट्स कोपर खेरणे, यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडू सौजन्य आपल्याला मिळालेला आहे, त्यांना थँक्यू म्हणूया. त्याचबरोबर सर्व मित्र परिवार करंडी मुंबई, ज्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पुरस्कार मिळालेला आहे.
त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडू पुरस्कार देखील आपल्या करंडीकडून मिळालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार नितीनदादा साळुंके, नवी मुंबई पोलीस जे पिंपरी गावचे आहेत, त्यांना थँक्यू म्हणूया. त्याचबरोबर सचिन बैलकर सर ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकारी क्रिकेट स्पर्धेला त्यांना थँक्यू म्हणूया. त्यानंतर महाकाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स नामदेव शेठ पाटणे माचीचे त्यांना थँक्यू म्हणूया विशेष सहकार्याबद्दल. ही जे विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे ना या क्रिकेट स्पर्धेला, त्या सर्वांना आपण थँक्यू म्हणूया. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी दळवी साहेब यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला मालिकावीराचा पुरस्कार मिळालेला आहे, त्यांना थँक्यू म्हणूया. जे बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांना आपण थँक्यू म्हणूया. सर्व टीम ओनर्सला थँक्यू म्हणायचं. सामना सुरू करा. त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्स कन्सोली यांनाही थँक्यू म्हणूया विशेष सहकार्याबद्दल. हे जे काही आर्थिक पाठबळ देणारी मंडळी आहेत त्यांना थँक्यू म्हणणं आपलं काम आहे, कारण आपल्या आर्थिक पाठबळामुळे ही क्रिकेट स्पर्धा उभी राहिली. आता 75चं टार्गेट आहे. येणारे बॉल आहेत 30. मैदानाच्या आतमध्ये करंडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू विजय चव्हाण, दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये पिंपरीचे ऑलराऊंडर खेळाडू राहुल वांगडे, हे तोला मोलाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती माते गावचे भेदक गोलंदाज म्हणून ज्यांच्या अलीकडच्या कालावधीमध्ये नावाची दखल घ्यायला लागते असे जयेश दळवी गोलंदाजी मार्ग वरती. पंच काय नो प्लस 6. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे झाले काय त्याची पाणी केली जाईल. नो प्लस 6 षटकार आहे. एकूण 7 धावा. व्हेरी फर्स्ट बॉल मारलाय. जयेश दळवी पुन्हा तयार होतील. कुठनं बॉल मारलाय? बॉल मारला बाहेर जाऊन विकेटच्या. यावेळेला या बॉल वरती केलं आक्रमण आणि बॉल करतोय हवाई भ्रमण. लागोपाठचा दुसरा ठोकलाय. अपनी झलक सबसे अलग. विजय चव्हाण, नाम तो सुना ही होगा. काय बॅटिंग केली खेळाडूने या बॉलच्या पाठीमागे. चांगल्या प्रकारे बॉलला पिक केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. साधावा टिक केला, परंतु जयेश दळवी यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. हा खेळाडू धारदार गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्या प्रकारचा खेळ करावा लागेल तन्मय टायटन साठी. जयेश दळवी पुन्हा तयार. भेदकताय, अचूकताय ती अंमलामध्ये आणावी लागेल. पुन्हा तयार जयेश दळवी. फटका हाई समोरच्या बाजूला एक फोटोजेनिक स्ट्रोक. सीमा रेषेच्या पलीकडे बॉल पाठवलाय. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा रेषा पार. आणि बॅट्समन आहेत विजय चव्हाण. करंडी आहे त्यांचं गाव. काय फटका खेळलाय, एक वेगळा फटका. सीमा रेषेच्या पलीकडे आपल्या स्टाईलने पाठवला. 3 मध्ये 3 मारले. हा दुसरा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतला 3 षटकार मारणारा.
बॉलर तयार. जयेश जडवीला कमबॅक करावं लागेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. आज ती वेळ आली आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे आता अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल जयेश जडवीला. काय घडलं 3 बॉलच्या पाठीमागे विसरून जावं लागेल. पुढे चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल. पलटवार केला एसबीएम वॉरियर्सने. ओ वेग 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 वेग. बॉल डॉट. बॉल डॉट आलाय. हा बॉल जो आहे ना तो विश्वात्मक होता कारण ज्या प्रकारे बॉल टाकला मनोबल वाढवणारा होता आणि या बॉलची फार गरज होती तन्मय टायटन्सला. परंतु एका बाजूला एक धडाकेबाज सुरुवात आपल्या डावाची करून दिली आहे एसबीएम वॉरियर्सला. नाव आहे विजय चव्हाण. फक्त फ्लिक केलाय परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. या मॅच मध्ये विजय चव्हाण यांना चांगला सूर गवसलाय. ज्या प्रकारे बॅटिंग केली त्यांनी या मॅच मध्ये ती जबरदस्त आहे. स्ट्रोक वाकाडण्याजोगे आहेत. परंतु आता जयेश जळवी हाही खेळाडू कमबॅक करतोय. 20 पहिल्याच ओव्हरमध्ये दिलेले आहेत. 75चा पाठलाग करताना शेवटचा बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. माफ करा कारण पहिला बॉल नो होता त्याच्यामुळे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जयेश जळवी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. आज अशी वेळ आली ना जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण जयेश जळवी यांना स्वतः करावं लागेल. हा बॉल वाईड आहे. वेग होता परंतु दिशा नव्हती. पंचाने सांगितलं वाईड +1 अशा 2 धावा आहेत. हीच ती वेळ आहे जिथे जयेश दळवी यांना दाखवून द्यायचंय की मी का गोलंदाजी मार्गवरती उभा आहे ही दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. हा असा खेळाडू आहे ज्या खेळाडूने अनेक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली परंतु समोरच्या बाजूला अनेक स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करणारा विजय चव्हाण आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट असंच काहीसं बॅटल रंगलंय. ऑन साइडला खेळलेला बॉल. सिंगल धाव मिळते. पहिल्यांदा स्ट्राईक वरती आता राहुल वांगडे येत आहेत. 25 बॉल 52 ची गरज आहे. तन्मय टायटन्सने पहिला सामना चांगल्या फरकाने जिंकला परंतु एसबीएम वॉरियर्सने पहिला सामना शेवटच्या बॉल वरती गमावला. त्यामुळे हा सामना एसबीएम वॉरियर्स साठी डू ऑर डाय. जिंकलं तरच एखादी संधी निर्माण होईल स्पर्धेमध्ये पुढे जाण्याची. ओ लाईन मिस करून बसले. वेग होता बॉलच्या पाठीमागे. बॉल डॉट आला. 75चं प्रति उत्तर देताना धावा आल्या धाव फलकावरती 23 आणि आता 24 बॉल 52 ची गरज. 24 बॉल 52 ची गरज आहे. 24 मध्ये 52 बनवायचे आहेत. या मॅच मध्ये आता ओव्हर नंबर 2 मध्ये कुणाला बोलवलं जाईल हे पाहावं लागेल कारण संघाला विकेट मिळाली नाहीये. धावसंख्येचा वेग वाढलाय. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. संकट मोचक म्हणून एखाद्या गोलंदाजाला येऊन आता गोलंदाजी मार्गावरती उभं राहावं लागेल. ताकदीने लढावं लागेल परंतु एका बाजूला ही जोडी सेट झालेली आहे असंच म्हणावं लागेल कारण ज्या प्रकारचा खेळ विजय चव्हाण यांचा बहरलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय त्यांनी मोठ्या फटक्यांचा आणि गोलंदाजी मार्गावरती फिरकी खेळाडूला बोलवलंय. फिरकी गोलंदाजाला बोलवलेलं आहे. नाव आहे राहुल दानावडे. बॅटिंग तर चांगली केलेली आहे त्यासाठी काय गोलंदाजी मार्गावरती बोलवलेलं आहे. असं म्हणतात ना क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी तुमचा खेळ चांगला होता आणि त्याचमुळे की काय राहुल दानावडे यांना बोलवलंय कारण त्यांनी बॅटिंग चांगली केली आहे त्यामुळे गोलंदाजी मार्गावर त्यांना बोलवलेलं आहे. हो इथे हा बॉल वाईड आहे. पाठीमागच्या बाजूला स्टॉप करण्याचा प्रयत्न झालेला आहे. वाईटची 1 धाव बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. राहुल दानावडे पुन्हा तयार. विकेटची नितांत गरज तन्मय टायटन्सला परंतु एका बाजूला मोठे फटके आणि धावांची गरज एसबीएम वॉरियर्सला. विजय चव्हाण पुन्हा तयार. शेवटची मॅच. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. लालसा दिली. मेजवानीवरती मारला ताव.
कोणत्याही खेळाडूला बॉल अडवण्याचा नव्हता वाव. विजय चव्हाण खाऊन गेला या बॉलवरती भाव. बॉल सीमारेषा पार. फुल टॉस बॉल मेजवानीवरती ताव मारलाय. लालसा दिली या बॉलच्या पाठीमागे आणि त्या बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलला फ्लाईट दिली होती आणि चांगल्या प्रकारे फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिला. ओ आता हा बॉल पहा. राहुल धनावडे यांची कमाल आहे. आपल्या बोटांची जादू या बॉलच्या पाठीमागे दाखवली आणि बॉल डॉट टाकला. पाठी खेचलाय. हाई बॉल आता सिंगल एका धावेसाठी आहे परंतु चांगला बॉल टाकलाय त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. राहुल धनावडे कमबॅक करतायत. या बॉलच्या पाठीमागे बॉल एका सिंगल धावेसाठी पाठीमागे चाललेला आहे. गती कमी आहे परंतु बॉल चांगल्या टप्प्यावर त्यांनी आता हाताळलेले आहेत. हो फटका काय खेळलाय आणि हा बॉल नो बॉल आहे. आणि याच्यावरती रन्स एकूण मिळाल्या 5. हा नो बॉल आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. ओ चांगला बॉल. थोडासा पाठी ओढला. लालसा दिली. फ्लाइट होती. बॉल डॉट आला. 36 धावा. आणि या ओव्हरमध्ये किती बॉल झालेले आहेत? 5 बॉल. यावेळेला काय तडाखा मारलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी. अनोखा आहे माझा अंदाज. हेच काहीच या बॉलच्या पाठीमागे सांगितलं आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी. एका बाजूला तन्मय टायटनचे आता खांदे झुकलेत का या मॅच मध्ये कारण ज्या प्रकारची बॅटिंग SBM वॉरियर्सने केले 42 बनवल्या. बरोबर ना. शेवटचा बॉल बाकी अजून आणि शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल राहुल धनावडे. ओ या प्रकारची गोलंदाजी करणं फार महत्वाचं होतं. आता 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. आता 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. संघाला तो कॉन्फिडन्स आता द्यावा लागेल तन्मय टायटन्सला कारण ज्या प्रकारे टीमने 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत. सध्याच्या घडीला आता कोण गोलंदाजी मार्कवरती येणार. पर्याय तर आता कॅलिसचा तिथे निवडलेला आणि हो हा गरजेचा पर्याय आहे कारण कॅलिस अनुभव त्यांच्या गाठीशी संघाच्या उभं राहावं लागेल आता पाठीशी आणि त्याचमुळे की काय कॅलिसला बोलवलंय गोलंदाजी मार्कवरती. कॅलिस पुन्हा तयार गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 साठी त्यांना बोलवलेलं आहे. आता कॅलिस यांना जे काय अनुभवाचं गाठोड आपल्या सोबत त्यांनी क्रिकेटचं ठेवलंय ना ते खोलावं लागेल इथे. हो ही चमक आहे कॅलिसची आणि पहिलाच बॉल आपल्या गुणवत्तेप्रमाणेच टाकलाय डॉट आणि बांधून कुणाला ठेवलंय तर राहुल वांगडे. चर्चेमध्ये असणारं नाव. जिल्हा ऐकवान म्हणून खेळणारे खेळाडू एका बाजूला दुसऱ्या बाजूला विलास सकपाळ कॅलिस. हो काय बॉल आहे. हाई बॉल डॉट टाकलाय. आपल्या खेळाचं चांगलं सादरीकरण करायला सुरुवात केली. बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विलास सकपाळ कॅलिस. एका बाजूला राहुल वांगडे आता फॉर्मशी झगडतायत. शून्यावरती बॅटिंग करतायत. एकही धाव त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेली नाहीये. बॉल राईज झालेला आहे. हा 3रा बॉल डॉट टाकलाय. हमरी तुमरी सुरू आहे. एका ओव्हर मध्ये तन्मय टायटन्स कुरघोडी करतोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये SBM वॉरियर्स संघ कुरघोडी करतोय. 3 बॉल डॉट टाकून मॅच वरची पकड कॅलिसने मजबूत करून दिली. आता या टीमला थोडासा स्पार्क मिळालाय. हो हाई बॉल
कॅलिसने अफलातूनच टाकलाय. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजी मध्ये असणारी अचूकता, भेदकता, सर्व काही गोष्टी कॅलिसने अंमलामध्ये आणल्या आणि या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. परंतु एका बाजूला राहुल वांगडे तयार. KSK प्रीमियर लीग जिल्हा ऐकवान म्हणून खेळणारे खेळाडू आहेत. 5वा बॉल डॉट होतोय. राहुल वांगडे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, हालूही दिलं नाही. पायामध्ये अक्षरशः बेड्या टाकलेल्या आहेत. परंतु आज त्या आत्मविश्वासाला त्यांना साथ घालावी लागेल. अरे पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्ये असो. आज राहुल वांगडे यांना त्याला साथ घालावी लागेल. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आपल्या स्टाईलने पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. हीच ती महत्वाची जागा. षटकार. प्रेशर मध्ये आले होते राहुल वांगडे आणि अखेरकार शेवटचा बॉल रडार मध्ये टाकला. या बॉलची कहाणी राहुल वांगडे यांचा फटका आहे तुफानी. आता समीकरण बदललं का तर हो, शेवटच्या बॉलवरती षटकार मारत या सामन्यातलं समीकरणामधलं अंतर कमी केलं. टार्गेट एकदा सांगूया, 12 बॉल 27 धावांची गरज. 12 बॉल 27 ची गरज आहे. टीम मीटिंग बोलवली आहे तन्मय टायटन्सने. या ओव्हर मध्ये कशा प्रकारची रणनीती आखायची. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि त्याचमुळे की काय टीम मीटिंग बोलवण्यात आली, निर्णय घेण्यात आला. आता कुणाच्या खांद्यावरती द्यायची जबाबदारी. तसं तन्मय टायटन्स या टीमकडे पर्याय आहेत. त्यापैकी आता कोणता निवडला जाईल हे पाहावं लागेल. परंतु एका बाजूला SBM वॉरियर्स या टीमची स्ट्रायकर जोडी तळ मैदानाच्या आतमध्ये ठोकून बसलेली आहे. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर ऋषी जवळ सरळ बॅटने हा फटका हवेत खेळलाय. विजय चव्हाण यांची मोठी विकेट आहे. ओ इथे पा 2 खेळाडूंमध्ये झुंबड उडाली आणि या बॉलच्या पाठीमागे झेल निसटला. विजय चव्हाण यांना जीवनदान मिळालं. सिंगल धाव. आता 11 बॉल 26 ची गरज. 11-26. ऋषिकेश जवळ पुन्हा तयार. पहिला बॉल तर चांगला टाकलाय सायकलिनला राहुल वांगडे. फुल टॉस. ओ इथे चुकीला माफी नाहीये. गलफान पणाला नाही तारा. बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. बॉल स्टॉपच करता आला नाही. सीमारेषे लगत फुल टॉस बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. षटकातला आता 3रा बॉल प्रगतीपथावरती येतोय. ऋषिकेश जवळ पुन्हा तयार. रोमांचक स्थितीमध्ये चालली आहे मॅच. रंगत वाढत चालली आहे. यावेळेला मी सीट आहे का. बॉल हवेत तरंगतोय, परंतु खेळाडूच्या डोक्यावरतून बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे. दस्तक. या फटक्याची झलक वाढतंय. टीम SBM वॉरियर्सचं धावफलक. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके यायला सुरुवात झाली. तळपली बॅट. लावली सीमारेषेला आग. नाव आहे राहुल वांगडे. दुसऱ्या बाजूला आता ऋषिकेश जवळ यांना असं काहीतरी करावं लागेल जिथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा तो फटका होता. आकाशाला गवस निघालत निघाला सीमारेषेच्या पलीकडे. अजूनही या ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ऋषिकेश जवळ पुन्हा तयार. बाची चांगला बॉल ऋषिकेश जवळ यांनी हाताळलाय. तू थोडासा सबर कर ले. अरे इम्तिहान अभी जारी है. एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. स्वतःची वेळ ही स्वतःलाच आणावी लागते. 8 बॉल 15. या
स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. फक्त एकाच टीमने आतापर्यंत 2 सामने जिंकलेले आहेत. ओ व्हॉट अ स्ट्रोक. आणि अखेरकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय राहुल वांगडे यांच्या बॅट मधून. जबरदस्त टोला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आलाय. 7 बॉल 9ची गरज. राहुल वांगडे यांनी मॅच खुली केली आहे, परंतु लढण्यासारखं तन्मय टायटनसाठी बरंचसं काही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. आवेशाच्या पटलावरती आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना, हार मानूच नका. हो, हा बॉल इथे चांगला रिलीज केलाय आणि आता यानंतर शेवटच्या 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8. शेवटच्या बॉलवरती सिंगल. 6 बॉल 8. आता कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून सामना जिंकता येईल का, याचाच प्रयत्न करावा लागेल. जनरल वॉर्ड मधून आता सामना गेलाय ICU वॉर्ड मध्ये, कारण संघ मालकांच्या हृदयाची धगधग 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 वाढू लागलेली आहे. पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या ओव्हर मध्ये काय घडेल, कोणता संघ सामना घेऊन जाईल, कोण मॅचला कलाटणी देईल आणि कोण या मॅचचा विजयाचा हिरो ठरेल. शेवटच्या ओव्हरसाठी कोणाला बोलवलं जाईल. 6 बॉल 8 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 8चा थरार. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल, क्योंकि दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. अरे कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाळले नहीं जाते. चला तन्मय टायटन्स फिल्डिंग लावा. तन्मय टायटन्स तुम्हाला जास्तीची टीम मीटिंग घेता येणार नाही, याच्या पण नोंद घ्या. आता 6 बॉल मध्ये 8 धावांचा बचाव करायचा आणि गोलंदाजी मार्गावरती बोलवलंय. अभिजित कदम या खेळाडूला गोलंदाजी मार्गावरती बोलवलंय. 6 बॉल 8 धावेंची गरज आहे. 6 बॉल 8. विजय चव्हाण टॅप केलाय. क्षेत्ररक्षक येतील का, बॉल अडवतील का, सिंगल मिळेल का, दुसरीचा प्रयत्न केलाय का, हो 2 धावा. आता 5 बॉल बनवायच्या आहेत धावा. विजयासाठी 6. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा. अरे हरणं आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीलाही जिंकणं शक्य नाहीये आणि आज नियतीला हरवायचंय. 5 मध्ये 6चा बचाव करायचा आहे. दुसऱ्या बाजूला 5 मध्ये 6 बनवायचे आहेत. कुणाचं काम बनणार, कुणाचं काम बिघडणार. 5 बॉल मध्ये 6ची गरज. रंगलेला एक रोमांचक सामना, तुंबळ युद्ध. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 6 धावेंची गरज है. अरे घायल तो यार परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. हा बॉल सिंगल एका धावेसाठी चाललाय. अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत, त्या अडचणीतून मार्ग आपल्याला काढावा लागतो आणि या मॅच मध्ये काढावा लागेल. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 5 धावेंची गरज आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत या मॅच मध्ये. 4 बॉल 5. त्याचबरोबर प्रकाश भाऊ यांच्या ठिकाणी आगमन आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं स्वागत. बॅटची एज, बॉल डिक्लेअर झोन मध्ये सामना रोखून धरलाय. अभिजित कदम मालचुंडी गावचा हा पट्ट्या धावा द्यायला तयार नाहीये आणि करंडीच्या विजय चव्हाणला बांधून ठेवतोय. समीकरण आहे 3 बॉल 4. सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना 1-1 पॉइंट दिला जाईल. 3 बॉल 4. विजय चव्हाण 40 वरती बॅटिंग करतो 17 बॉल मध्ये. ऑन साइडला धावा किती मिळणार. एक धाव पूर्ण. जलद गतीने दुसरीचा प्रयत्न चालवलाय. फेक कोणत्या एंडला होणार. 2 धावा मिळाल्या. आता इथून पुढे बनवायच्या आहेत
2 बॉल 2ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 2 बॉल 2 धावेंचा थरार या मॅच मध्ये रंगलाय. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, अरे खेल खेल कहा रह जाता, एक जुनून बन जाता है. त्या जुनूनने खेळावं लागेल. पाहिलं स्वप्न जर सत्यामध्ये उतरायचं आहे ना, तर थांबून चालणारच नाही. लढावं लागेल या मॅच मध्ये. 2 बॉल 2ची गरज आहे. एका बाजूला अभिजित कदम, दुसऱ्या बाजूला विजय चव्हाण, असं बॅटल रंगलंय. आणि हा सामना आपल्या स्टाईलने केला विजय चव्हाण यांनी फिनिश. वैयक्तिक 48 धावांचा नॉट आउट खेळ केलाय. बहारदार बॅटिंगचा खेळ तोच ठरलाय करंडी गावचा. या सामन्याचा विजयाचा शिलेदार नाव आहे विजय चव्हाण. काय बॅटिंग केली विजय चव्हाण यांनी. दमली होती पावलं, परंतु थांबायचं नाव घेत नव्हते. आले किती अडथळे तरी पाठीमागचं पाऊल या खेळाडूने घेतलं नाही आणि परिस्थितीवरती मात करत विजय संघाला संपादित करून दिलाय विजय चव्हाण. या प्लेअर ऑफ द मॅच विजय चव्हाण यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचबरोबर एक सन्मान आपण करूया ज्यांचा आवाज आज दिवसभरामध्ये या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आपण ऐकला. त्यांचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया सातारा टेनिस बॉल आणि कास पटारचा आवाज अर्थात तुषार जांभळे सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. दिवसभरामध्ये त्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण ऐकला. त्यांना विनंती या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण एक दिवस त्यांचा आवाज या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण ऐकला आणि अशा आवाजाचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला सातारा टेनिस बॉल आणि त्याचबरोबर कास पटारचा असणारा मराठीतला एक चांगला आवाज तुषार जांभळे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. एक दिवस त्यांचं समालोचन आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये ऐकलं आणि त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सन्मान होत आहे आवाजाचा आणि आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित केले स्पर्धेच्या माध्यमातून. आपण त्यांना सन्मानित करत आहोत. विजय चव्हाण या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. आणि काय बॅटिंग केली विजय चव्हाण यांनी या मॅच मध्ये. राहुल धनावडे यांचा खेळ झाकाळून गेला. ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी केली होती. त्याचबरोबर संघ मालक सचिन मोरे मामा आणि साहिल मोरे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. विजय